राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीसोबत कोणकोणते नेते आहेत हे तुम्हाला कदाचित त्यांच्या संख्येवरून सांगणं सोपं आहे. पण दिसणाऱ्या नेत्यापेक्षा अदृश्य असे नेते आहेत जे कायम भाजप नेतृत्वाच्या जवळ जाताना आपल्याला पाहायला मिळतात. एकतर भारतीय जनता पार्टीच्या नेत्याच्या जवळ असतात किंबहुना पक्षाच्या जवळ असतात, त्याहीपेक्षा पक्षाचा ध्येय धोरणं जी भगवेकरणाची लाट आहे त्यामध्ये ते स्वार झालेले असतात. मी बोलतोय अहिल्यानगर जिल्ह्याबद्दल. आणि अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये असे दोन नेते आहेत ज्यावरती मी आता खरं तर बोलणार आहे. त्यातला एक नेता ज्यानं यापूर्वीच भगवीकरणाची वाट धरली आहे तो म्हणजे संग्राम जगताप. संग्राम जगताप हे अजित पवार गटाचे आमदार आहेत. पण अजित पवार गटाचे आमदार असतानाही संग्राम जगताप मागच्या काही दिवसापासून अगदी भगवीकरण आपल्यासोबत घेऊन पुढे जात आहेत. म्हणजे काय तर त्यांच्या डोक्यावरती भगवी टोपी आली आहे आणि खांद्यावरती अगदी भगवा रुमालसुद्धा आला आहे. दुसरे नेते आहेत आणि या नेत्याबद्दल आज खरं तर या व्हिडिओमध्ये आपल्याला जाणून घ्यायचं आहे. आणि त्या नेत्याचं नाव आहे प्राजक्त तनपुरे. प्राजक्त तनपुरे हे तनपुरे घराण्याचे सध्या वारसदार आहेत. कारण प्राजक्त तनपुरे हे सध्या येऊ घातलेल्या शिवाजीराव कर्डिले यांच्या अकाली मृत्यूनंतर निर्माण झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये अक्षय कर्डिले यांच्या पुढचे उमेदवार आहेत. पण कोण आहेत प्राजक्त तनपुरे? प्राजक्त तनपुरे आणि भगव्या कपड्याचा संबंध काय? प्राजक्त तनपुरे कोणत्या पक्षातून येतात? आणि एकूणच अक्षय कर्डिलेसमोर प्राजक्त तनपुरे यांचं आव्हान कसं आहे या संदर्भात बोलण्यासाठी मी आज तुमच्या समोर आहे. नमस्कार, मी गोविंद शेळके आणि तुम्ही बघताय कट टू कट. खरं तर राज्यामध्ये दोन ठिकाणी आपल्याला माहीत आहे की पोटनिवडणुका लागल्यात. त्यातली एक पोटनिवडणूक ही राहुरी विधानसभा मतदारसंघात लागली आहे, जिथे भारतीय जनता पार्टीचे दिवंगत आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या मृत्यूनंतर तिथे ती पोटनिवडणूक लागली आहे. दुसरी अर्थात पुणे जिल्ह्यामध्ये बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये अजितदादांच्या अकाली मृत्यूनंतर बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये पोटनिवडणूक होते आहे. खरं तर बारामतीमध्ये होणारी पोटनिवडणूक ही सुनेत्रा पवार यांच्याच नावावर आणि अर्थात तिथे फार कोणी बलाढ्य व्यक्ती समोर येईल अशी शक्यता वाटत नाही. मात्र अहिल्यानगरमध्ये काय घडतं आहे? अहिल्यानगरमध्ये अक्षय कर्डिले जे शिवाजीराव कर्डिले यांचे पुत्र आहेत त्यांच्या विरोधामध्ये प्राजक्त तनपुरे हे निवडणूक लढत आहेत. इतिहास असा सांगतो अहिल्यानगरचा की ज्यावेळी कर्डिले विरुद्ध तनपुरे असा संघर्ष झाला आहे तो पारंपरिक संघर्ष याच राहुरी विधानसभा मतदारसंघात झाला आहे. आणि आता या विधानसभा मतदारसंघामध्ये काय घडतं आहे तर शिवाजीराव कर्डिले यांच्यानंतर भारतीय जनता पार्टीकडून अर्थात अशी कोणतीही अधिकृत घोषणा झाली नसली तरी भारतीय जनता पार्टीकडून जी काही उमेदवारी असेल ती अक्षय कर्डिले यांना असेल आणि त्यांच्या पुढे प्राजक्त तनपुरे असतील. अक्षय कर्डिले कोण तर आपल्याला माहीत आहे की शिवाजीराव कर्डिले यांचे चिरंजीव आहेत. पहिल्यांदाच इतक्या मोठ्या निवडणुकीला सामोरे जात आहेत. मात्र त्यांच्यासमोर जे निवडणूक लढत आहेत ते मात्र यापूर्वीच्या मोठ्या राजकीय अनुभवातून पुढे आलेत. कोण आहेत प्राजक्त तनपुरे? प्राजक्त तनपुरे हे अमेरिकेसारख्या देशामध्ये जाऊन शिक्षण घेऊन भारतामध्ये परत आलेत. प्राजक्त तनपुरे यांची दुसरी मोठी ओळख अशी आहे की राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे सख्खे भाचे आहेत. आपल्याला माहीत आहे की महाविकास आघाडीचं सरकार ज्यावेळी राज्यामध्ये होतं त्यावेळी मामा आणि भाचे हे दोघं महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये होते. जयंत पाटील कॅबिनेट मिनिस्टर होते तर त्यांचेच भाचे हे त्याच मंत्रिमंडळामध्ये राज्यमंत्री होते. प्राजक्त तनपुरे यांच्याकडे 4-5 खात्याची राज्यमंत्रीपदाची जबाबदारी होती आणि ती सुद्धा पहिल्यांदाच आमदार झाल्यावर म्हणजे 2019मध्ये प्राजक्त तनपुरे हे पहिल्यांदा शिवाजीराव कर्डिले यांचा पराभव करून राहुरी विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते. अर्थात ती सुद्धा लढाई फार जिकरीची झाली होती. मात्र 30 ते 35 हजारच्या मताच्या फरकाने यावेळी प्राजक्त तनपुरे निवडून आले होते. प्राजक्त तनपुरे यांचा इतिहास असा आहे की प्राजक्त तनपुरे आमदार होण्याआधी राहुरी या शहराचे थेट लोकातून निवडून आलेले नगराध्यक्ष होते. विशेष म्हणजे आजही राहुरी शहरावरती किंबहुना नगरपालिकेवरती प्राजक्त तनपुरे यांच्याच गटाचं वर्चस्व आहे. काही दिवसापूर्वी झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा ही नगरपालिका त्यांच्याच ताब्यात गेली. फरक इतकाच होता जे मी पुढे सांगणार आहे त्याची सुरुवात करणार आहे खरं तर या अर्थाने की प्राजक्त तनपुरे यांनी नगरपालिकेची राहुरीची जी निवडणूक लढली त्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून ती निवडणूक लढली नाही. त्या ठिकाणी शरद पवारांचं जे काही तुतारी पक्षाचं चिन्ह होतं ते त्यांनी चिन्ह घेतलं नाही तर स्थानिक आघाडीकडून निवडणूक लढली आणि अर्थात ते पुढे गेले. खरं तर प्राजक्त तनपुरे यांचा हा जो काही भगवीकरणाचा प्रवास आहे तिथूनच सुरू झाला असं म्हटलं तर ते चुकीचं ठरू नये. मी वारंवार या गोष्टीची आठवण यासाठी करून देतोय की प्राजक्त तनपुरे यांच्या घरावरती किंबहुना घराण्यावरती शरद पवारांच्या विचाराचा मोठा पगडा राहिलेला आहे. प्राजक्त तनपुरे यांचे आजोबा 2 वेळा आमदार होते तर प्राजक्त तनपुरे यांचे वडील तब्बल 5 टर्म म्हणजे 25 वर्ष आमदार होते आणि 1 टर्म खासदार होते. एवढंच नाही तर प्राजक्त तनपुरांच्या आई उषाताई तनपुरे या राहुरी
शहराच्या नगराध्यक्ष राहिलेल्या आहेत आणि याच उषा तनपुरे या जयंत पाटील यांच्या सख्या भगिनी आहेत. म्हणूनच एकीकडे शरद पवारांच्या विचाराचा वारसा, दुसरा जयंत पाटील यांच्या विचाराशी जवळीकता असलेलं तनपुरे कुटुंब मागच्या 3 टर्म राज्याच्या राजकारणामध्ये पाहायला मिळत आहे. पण 2019 नंतर पहिल्यांदा प्राजक्त तनपुरे यांच्या रूपातून तनपुरे कुटुंबाला मंत्रिपद मिळालं. ते अगदी 1-1.5 वर्ष होतं आणि त्यानंतर आपल्याला माहिती आहे की त्यांच्यावर काही आरोप प्रत्यारोप झाले. ईडीची चौकशी हा देखील पुढचा भाग होता. मात्र आत्ता प्राजक्त तनपुरे काय करतायत, तर प्राजक्त तनपुरे यांनी राहुरी विधानसभा मतदारसंघामध्ये जनआशीर्वाद नावाची एक यात्रा काढली. या यात्रेचं एक वैशिष्ट्य असं होतं की या यात्रेमध्ये ना कुठल्या राजकीय नेत्याचा फोटो होता, या यात्रेमध्ये ना कोणत्याही राजकीय पक्षाचं चिन्ह होतं. विशेष म्हणजे या यात्रेमध्ये प्राजक्त तनपुरे अद्याप ज्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये आहेत त्यांच्या कोणताही नेता नव्हता. म्हणजे मोठाच नेता सांगायचं झालं तर खासदार निलेश लंके हे शरद पवार गटाचं नेतृत्व करतात. ते मात्र या सगळ्या जनआशीर्वाद यात्रेमध्ये कुठंच प्राजक्त तनपुरेसोबत नव्हते. तरीसुद्धा प्राजक्त तनपुरेचं आणखी एक वेगळेपण या यात्रेचं असं होतं की या यात्रेदरम्यान तुम्ही जर प्राजक्त तनपुरे यांचे फोटो व्हिडिओज बघितले तर तुमच्या लक्षात येईल की प्राजक्त तनपुरेंच्या डोक्यावरती सुद्धा भगवी टोपी होती आणि अंगावरती भगवी शाल होती. खरं तर याविषयी अनेकांनी त्यांना विचारलं सुद्धा. शरद पवार गटाचं नेतृत्व, शरद पवार गटाचं उमेदवारी किंबहुना शरद पवार यांच्या विचाराचा वारसा असताना सुद्धा प्राजक्त तनपुरे अचानक भगवीकरणाकडे कसं वळाले, तर हा प्रश्न अनेक वेळा त्यांना पत्रकारांनी विचारला सुद्धा. मात्र त्यांनी त्याचं थेट उत्तर देणं टाळलं आणि म्हणूनच आता प्रश्न उपस्थित होतो आहे की आता होऊ घातलेल्या काही दिवसावरती, म्हणजे आता सध्या उमेदवारी अर्ज भरायला सुरू आहे, की या उमेदवारी अर्ज भरताना प्राजक्त तनपुरे हे शरद पवार गटाचे म्हणजे राष्ट्रवादीचे उमेदवार असतील का? अद्याप राष्ट्रवादी काँग्रेसने अशी कुठेही घोषणा केलेली नाही. निलेश लंके यांनीही याबाबतीत मौन सोडलेलं नाही. मग असं असताना अक्षय कर्डिले याच्या विरोधामध्ये ज्यावेळी प्राजक्त तनपुरे उमेदवार म्हणून तयारी करतायत, किंबहुना अक्षय कर्डिले यांच्यापेक्षा जास्त ताकदीनं ते या मतदारसंघामध्ये उतरताना पाहायला मिळत आहेत. मात्र या निवडणुकीत उतरत असताना प्राजक्त तनपुरे यांच्या डोक्यावर असलेली ही भगवी टोपी आणि खांद्यावर असलेला हा भगवा रुमाल बरंच काही सांगून जातो आहे. तर असं म्हणतात की मधल्या काही काळामध्ये ज्यावेळी बाबूराव तनपुरे सहकारी साखर कारखाना जो तनपुरे कुटुंबाकडे मागच्या अनेक वर्षापासून आहे तो बंद पडला होता, ज्या कारखान्यावरती 600 कोटी रुपयाचं कर्ज होतं आणि हेच कर्ज मिटवण्यासाठी अनेक वेळा त्यांनी अगदी शासन दरबारी मागणी केली, मात्र ती पूर्ण झाली नाही. आणि मग त्यांनी एक पर्याय निवडला होता. काही दिवसापूर्वी प्राजक्त तनपुरे यांचे चुलते अरुण तनपुरे यांनी याच कारखान्याला कर्ज मिळावं म्हणून अजित पवार गटामध्ये प्रवेश केला होता. आता पुन्हा प्रश्न तोच आहे की हा कारखाना एक टर्म तनपुरे कुटुंबाने चालवल्यानंतर जोपर्यंत सत्ता आपल्या जवळ असत नाही तोपर्यंत कारखाना चालवणं अवघड आहे, अशी भावना कदाचित तनपुरे कुटुंबाची झाली असावी आणि म्हणून तनपुरेंचा हा प्रवास आता भारतीय जनता पार्टीकडे जाताना दिसतोय. खरं तर आज संघर्ष जरी भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारासोबत होत असला तरी प्राजक्त तनपुरे हे ज्या पद्धतीनं व्यूहरचना आखतायत, राहुरी विधानसभा मतदारसंघामध्ये साखर कारखाना असेल, त्यानंतर आत्ता काही दिवसापूर्वी झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुका असतील, या माध्यमातून प्राजक्त तनपुरे यांनी आपलं जाळं पसरायला सुरुवात केली आहे. आता प्रश्न इतकाच आहे की शिवाजीराव कर्डिले यांच्या अकाली मृत्यूनंतर रिक्त झालेल्या या जागेवरती अक्षय कर्डिले विरुद्ध प्राजक्त तनपुरे हा सामना कसा होणार आहे आणि हा सामना होत असताना पुन्हा एकदा जयंत पाटील यांची भूमिका महत्त्वाची असणार आहे का? मी जयंत पाटील यांची आठवण यासाठी करून देतो कारण प्राजक्त तनपुरेंच्या एकूण राजकारणावरती जयंत पाटील यांचा फार मोठा वारसा आहे आणि म्हणून या विचाराचा पगडा असताना जयंत पाटलांच्या बाबतीत मागच्या काही दिवसामध्ये जे झालं आहे की ज्यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश होता राहिला असे नेते कोण असं जर आपण म्हटलं तर राज्यातल्या सगळ्यात मोठ्या नेत्यामध्ये पहिलं नाव कदाचित जयंत पाटील यांचं असू शकतं आणि त्यानंतर त्यांचे भाचे त्याच मार्गाने मार्गक्रमण करतायत का हा प्रश्न बाकी आहे. खरं तर इतिहास असा सांगतो की राज्यामध्ये ज्यावेळी मोठ्या राजकीय नेत्याचा असा अकाली मृत्यू होतो आणि त्या अकाली मृत्यूनंतर त्याच घरातील एखादा सदस्य त्या जागेवरती निवडणूक लढतो, तोच सदस्य निवडून आलाय, आतापर्यंत असाच पायंडा पडलेला आहे. हा पायंडा मोडण्यात प्राजक्त तनपुरे यशस्वी होतात का? अक्षय कर्डिलेसारख्या नवख्या उमेदवारासमोर प्राजक्त तनपुरे हे भारी पडतात का शिवाजीराव कर्डिले यांच्या विचाराचा वारसा सांगणाऱ्या अक्षय कर्डिले यांनाच लोक निवडून देतील हे पाहणं आणखी बाकी असलं तरी प्राजक्त तनपुरेंचा हा जो काही भगवीकरणाकडे चाललेला प्रवास
खरंच सगळ्यांना आश्चर्यकारक करणारं आहे. धन्यवाद.